हर हर महादेव मंडळी, आज आपण ड्रायफ्रूट लाडू कसं बनवतो याची रेसिपी पाहणार आहोत। थंडीच्या दिवसांकरिता अतिशय गुणकारी हा लाडू आहे। अगदी दिवसभरातून एकच लाडू खायची तुमची कंबरदुखी, हाडदुखी तसे विविध प्रकारच्या आजारावरती रामबाण हा लाडू आहे। नक्की ट्राय करून बघा। तसेच शुगर फ्री लाडू तयार केलेला आहे। चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम लाडू करता आपण ड्रायफ्रूट चॉप करून घेत आहोत। त्यासाठी इथे 100 ग्रॅम इतके काजू बारीक तुकड्यामध्ये इथे कट करून घ्यायचे आहेत। हे बघा मंडळी, काजू मी छानपैकी बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत। आता हे साईडला ठेवून द्यायचे आहे। सेकंड इन्ग्रेडियंटमध्ये मी इथे 100 ग्रॅम इतके बदाम घेतलेले आहेत। बदाम देखील बारीक तुकड्यामध्ये या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। हे बघा, बदाम देखील बारीक तुकड्यामध्ये कट करून झालेला आहे। आता बदाम देखील साईडला ठेवून द्यायचे आहे। आता तिसरा इन्ग्रेडियंट मध्ये मी इथे काळा खजूर घेतलेला आहे। खजूर मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे। हे बघा, खजूरच्या बिया आपल्याला साईडला काढून ठेवून द्यायचं, अगदी हाताने देखील तुटत आहे। हे बघा, 500 ग्रॅम इतका खजूरमधून मी फक्त इथे 400 ग्रॅम इतका खजूर घेतलेला, उरलेला खजूर साईडला ठेवून दिलेला आहे। आता खजूर आपल्या मिक्सरमध्ये आपण एकदम बारीकसर असं वाटून घ्यायचे। संपूर्ण खजूर वाटून घेतलेला आहे। आता लाडू तयार करण्यासाठी मी इथे मीडियम फ्लेमवरती पॅन ठेवून पॅनमध्ये अर्धा वाटी इतकं साजूक तूप ॲड करून गरम करून घेतलेलं आहे। आणि त्यामध्ये पाव कप इतकं डिंक ॲड करून छानपैकी त्याला खुसखुशीत होईपर्यंत परतवून घेतलेलं आहे। साजूक तूप मित्रांनो इथे कंपल्सरी गाईचंच घ्यायचं आहे। हे बघा, डिंक मी छानपैकी इथं खुसखुशीत करून घेऊन मिक्सरमध्ये ॲड करून भरटसर या पद्धतीने वाटून घेतलेलं आहे, साईडला ठेवून दिलेलं आहे। आता 1 कप इतकं मखाणं देखील आपल्या सेम तुपामध्ये छानपैकी गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचं आहे। हे बघा, गोल्डन ब्राऊन मखाना फ्राय करून झालं की त्याला देखील मिक्सर जारमध्ये ॲड करून देऊन आता हा मखाना देखील आपल्याला छानपैकी भरटसर या पद्धतीने वाटून घेऊन प्लेटमध्ये काढायचं आहे। आता सेम साजूक तुपामध्ये आपल्याला चॉप केले काजू, चॉप केले बदाम, चॉप केले पिस्ता ॲड करून देऊन छानपैकी हलके असे सोनेरी होईपर्यंत गोल्डन ब्राऊन फ्राय करायचे आहे। हे बघा, हार्डली 2 मिनिटांनंतर काजू बदाम पिस्ता देखील आपले हलके असे गोल्डन ब्राऊन झालेले। आता यामध्ये आपल्याला मगज ॲड करायचे आहेत, आलशी ॲड करायची आहे, खसखस ॲड करायचे आहेत, किशमिश ॲड करायचे, प्रत्येकी 3 टेबलस्पून इतके घेतलेले आहे। आणि हे देखील 1 मिनिट परतावायचे आहेत। हे बघा, 1 मिनिटानंतर पाहू शकता खसखस थोडीशी गोल्डन ब्राऊन झालेली आहे। आता ड्रायफ्रुट्समध्ये डिंक आणि मखाण्याची पावडर ॲड करून द्यायची आहे। त्याचप्रमाणे वाटलेला खजूर ॲड करून द्यायचा आहे। आणि हे आता छानपैकी आपल्याला मिक्स आउट करून घ्यायचं आहे। मित्रांनो, आपल्याला ड्रायफ्रुट्स इथे साजूक तुपामध्ये परतावेळी टीप लक्षात ठेवायची, गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे। हे बघा मित्रा, 1 मिनिटानंतर पाहू शकता खजूर बरोबर ड्रायफ्रूट छानपैकी मिक्स करून घेतलेले आहे। आता मित्रांनो, गॅस बंद करून देऊन छानपैकी हे मिश्रण आपल्याला थंड होण्याकरिता या पद्धतीने ताटामध्ये आपल्याला ट्रान्सफर करून द्यायचं आहे। पाहिलं ना, अगदी ड्रायफ्रूट लाडू बनवायचं मिश्रण 4च मिनिटात तयार झालेलं आहे आणि बिलकुलही मेहनत जास्त लागत नाही। सो मित्रांनो, ड्रायफ्रूट लाडूचं मिश्रण थंड झाल्यानंतर हे छानपैकी आपल्याला एकत्र 1 मिनिटाकरिता मळून घ्यायचं आहे आणि मग याचे लाडू बांधायला सुरुवात करायची आहे। मित्रांनो, नक्की तुम्ही हे थंडीच्या महिन्यामध्ये लाडू बनवून बघा, अतिशय पौष्टिक तयार होतात। सर्व प्रकारच्या आजारावरती अगदी एकच लाडू खा, अगदी तुम्हाला बरं वाटेल। हे बघा, 1 लाडू इथे तयार करून झालेला आहे। अगदी लाडू एकदम व्यवस्थितपणे बनत आहे, एकदम परफेक्ट मेजरमेंट दिलेले आहे। ज्या आकाराचा लाडू बनवायचा तेवढं मिश्रण घेऊन छानपैकी त्याला या पद्धतीने हाताच्या सहाय्याने गोल राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे। हे बघा, किती सुंदर लाडू तयार झालेला आहे। आता लाडू सर्व करून दाखवणार आहे। सो मित्रांनो, ड्रायफ्रूट लाडू सर्व केलेले आहेत। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल रेसिपी नक्कीच एक लाईक करा। त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बाजूला जी बेल आहे ते प्रेस करायला विसरू नका। त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा, जेणेकरून दुसऱ्यांना हा व्हिडिओचा लाभ होईल। चला मग पुन्हा भेटूया। हर हर महादेव।